नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 170ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुदा रामदूता प्रपंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्दांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधुर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराधना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेश लुटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वहे ब्रह्मांडी मायलिने आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालीला ज्वाळा भ्रुकुडी ताटीला बळे उच्चते मुडले माता किरटी कुंडलेवरी सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वताय सा निटका सर पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्यालय देपरी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांत्री सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुविना नसे अणुपादोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्याशी तुविना कोठे मिरू मांदार दाखोटे ब्रह्मांडा होते वेडे वज्रपुच्छे करू शके त्याशी तुविना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखील डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धरधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूतप्रेत संबंधादी रोगन व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे मेव दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इथे श्री रामदास वृत संकटनसन मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगणं दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे समोरच्याचं ऐका.
येस, आपण फक्त बोलतो 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 आणि आपण ऐकत नाही. आपल्याला हे 2 कान दिलेले आहेत आणि तोंड एकच दिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? तर आपल्याला ऐकायचं जास्त आहे आणि कमी बोलायचं आहे. पण आपण समोरचा जेव्हा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकून घेत नाही आणि तो बोलत असताना आपण त्याला काय उत्तर द्यायचं याबद्दल आपण विचार करत असतो. म्हणजेच काय होतं त्यावेळी, तर तो जे बोलतो त्याच्यातलं आपण पूर्णपणे नीट ऐकलं जात नाही. कारण का आपण त्यावेळी विचार करत असतो की याला उत्तर काय द्यायचं. त्यामुळे ते पूर्ण 100% नीट ऐकलं जात नाही आणि मग याच्यामुळे कोणतीही रिलेशनशिप असो, कोणतेही नाते असो, एम्प्लॉई असू दे किंवा तुमचं ओनर असू दे, नंतर रिलेटिव्समध्ये तुमचे नवरा बायको असू दे, मित्रमैत्रिणी असू दे, कुठल्याही नात्यामध्ये 2 व्यक्ती जिथे येणार त्या व्यक्तींमध्ये जेव्हा एक जण बोलत असेल तिथे दुसऱ्या व्यक्तीने नीट ऐकलं पाहिजे. आणि ते न ऐकल्यामुळे क्लॅशेस होतात, भांडणं होऊ शकतात, त्याच्यामुळे दुरावा होतो, नाते नीट राहत नाहीत, म्हणजेच नातेसंबंध बिघडले जातात. तर यामुळे याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण जेव्हा 2 व्यक्ती म्हणजे आपण त्याच्यातली एक व्यक्ती आहोत आणि आपण जेव्हा संवाद साधत असतो आपल्याला संवाद साधता आला पाहिजे नीट. आपण पहिलं समोरचा बोलत असताना ते नीट ऐकलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. कारण का आपल्याला एवढी घाई असते की आपण कधी उत्तर द्यायचं आहे हेच आपला विचार करत असतो. पण असं न करता आपण पहिलं पूर्ण 100% समोरच्याचं नीट ऐकलं पाहिजे आणि मग तुमची प्रतिक्रिया तुम्ही त्यांना दिली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशनमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे नातेसंबंध पुढे बिघडू नयेत किंवा तुम्ही नीट ऐकलं तर त्याच्यातून चांगलंच आउटपुट येऊ शकतं. कारण का तुम्ही समोरच्याचं अर्धवट ऐकलं तर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रियाही तेवढ्याच पुरती मर्यादित असेल, अर्धवट असेल आणि त्यामुळे त्या 2 गोष्टीमधून चांगलं आउटपुट निघणार नाही. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा की आपल्याला पुढे समोरच्याचं नीट पूर्ण ऐकायचं आहे आणि मगच प्रतिक्रिया आपली द्यायची आहे. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.